युतीतला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे। शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। तर हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती खोतकरांनी दिली आहे। तर जालन्याच्या जागेवर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांनी दावा सांगितलाय। तर दानवे जालन्यातून विद्यमान खासदार आहेत, तर खोतकर इच्छुक उमेदवार, त्यामुळे दोघांमधून सध्या विस्तवही जात नाहीये। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आता तुमचा काय निर्णय, तुमचा म्हणजे आग्रह जी भूमिका आहे ती कायम आहे? आजही तुम्ही लोकसभा मतदारसंघ लढवण्याचं 100% अजून तुम्ही लढवणार, पण आता मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय बोलले साहेब? आता ते ठरवतील मुख्यमंत्री, उद्या बसतील, ते उद्या बसणार ठरवलं। ओके, दोन्ही नेत्यांमध्ये जो निर्णय होईल तो तुम्हाला मान्य असेल का? 100%। युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थानं सुरू केली आहेत। आता पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील सैन्याची तैनात वाढवली आहे। तसंच संवेदनशील भागांमध्ये दारुगोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येतोय। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सैन्य वाढवण्यात आले आहे, त्यामुळे लष्कराने सीमेवर सतर्कतेचा इशारा दिलाय। पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपल्या सैन्याच्या तैनातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करून त्यांना एलओसीवर पाठवण्यास सुरुवात केली आहे। तर पाकिस्तानकडून नौशेरा विभागात 155 mm आर्टिलरी गनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला होता आणि त्यानंतर भारतीय लष्कराकडून देखील बोफोर्स गनच्या मदतीने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहेत। प्रशांत, एकूणच सीमा रेषेवरून काय अपडेट? खास करून जर बघितलं तर भारतीय सीमा आणि पाकिस्तानी सीमा या दोन्ही सीमांवरती जर बघितलं मोठ्या संख्येनं सैन्य तैनात व्हायला सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानमध्ये जर बघितलं आपण, पाकिस्तानने आपला अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेलं बहुतांश सैन्य हे काश्मीरच्या सीमेवर त्यांनी तैनात केलेलं आहे। महत्वाचं म्हणजे त्यामुळे एक कारण आहे की अमेरिकेला एक संदेश द्यायचा की आम्ही अफगाणिस्तानामध्ये मदत करणार नाही, अशा प्रकारचा संदेश पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न आहे। पण दुसरीकडे त्याचा ज्या पद्धतीचा कांगावा आहे की भारत आमच्यावरती सतत हल्ले करतात आणि महत्वाचं म्हणजे आमच्या अनेक स्थळांना उद्ध्वस्त करतात, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेची मदत मिळावी, चीनची मदत मिळावी, यासाठी त्यांनी आपलं सैन्य भारतीय सीमा भागांमध्ये तैनात केलं आहे। एक महत्वाचं म्हणजे या पद्धतीने पाकिस्तान म्हणतं की आम्ही शांतीसाठी तयार आहोत, चर्चेसाठी तयार आहोत, आम्हाला चर्चा हवी आहे। पण दुसरीकडे या पद्धतीने मोठ्या संख्येने दारुगोळा सैनिक तैनात करणे, यातून पाकिस्तानची जी नीती आहे ते सगळ्या जगासमोर येत आहे आणि यातून पाकिस्तान किती फसवा आहे, खायची दात त्यांचे कोणचे आणि दाखवायचे दात कोणचे वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये चर्चेला जात आहे। अगदी प्रशांत, आणि पाकिस्तानच्या नीतीचा पुरेपूर खरं तर जाणीव भारताला आहे आणि त्याचनुसार आता अलर्ट देखील जारी करण्यात आले आणि त्यानुसार खबरदारी देखील आपल्या लष्कराकडून देखील घेण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले। या परिसरात दुसरा दहशतवादी लपला असण्याची देखील शक्यता असून सुरक्षा दलांकडून परिसराला वेढा घालण्यात आलाय। दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नसून चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा देखील या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। ब्रिटिश राजवटीपासून सुरू असलेला मुंबईतील जगप्रसिद्ध झवेरी बाजार आता 2.5 वर्षांमध्ये नवी मुंबईमध्ये स्थलांतरित होणार आहे। तर या बाजारात वर्षाला 65 ते 75 हजार कोटींची उलाढाल होत असते। हा सोन्याचा धूर नवी मुंबईत आता निघणार आहे। तर हा बाजारच देशातील सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दर ठरवणार आहे। काळबादेवी परिसरात 18व्या शतकापासून सुरू असलेल्या या बाजारात देशातील 65% सोन्याचे व्यवहार होतात। तर हा बाजार नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडियन ज्वेलरी पार्कचं भूमिपूजन झालंय। तर झवेरी बाजारात सोन्याचे दागिने घडवणारे 30 ते 40 हजार कारखाने आहेत आणि या कारखान्यांमधील 3 लाख कारागीर या ठिकाणी काम करतात। सोने, चांदी आणि हिऱ्यांची विक्री करणाऱ्या 100हून अधिक पेढ्या आहेत। तर भविष्यात या बाजारातून फक्त किरकोळ व्यवहार होणार आहेत। नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला। 2014च्या निवडणुकांच्या आधी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचं लिखित आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं। दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलिसांच्या गाडीत बसून पोलीस ठाण्यात नेलं आणि या गोंधळानंतर गडकरींनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं। तर दिवसभर नागपूरमध्ये भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरू असल्याचं बघायला मिळालं। आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकर का नाही सुरू, चुपचाप बसा। आता आवाज केला। दरम्यान गडकरींनी विदर्भवाद्यांना नेमकं काय आवाहन केलंय बघूयात। काही चिंता करू नका, वेगळा विदर्भ
आपण या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा, नागपूरचा चौफेर विकास होतो. आणि आता बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये महालक्ष्मी फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या 4 सीझन ऑटो शोरूमला आग लागली. या आगीमध्ये 3 मर्सिडीज आणि 1 पोर्श कार जळून खाक झाली आहे. तर या गाड्यांची किंमत ही तब्बल 6 कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रानं केले आणि याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. तर मध्यरात्री येऊन मादी बिबट्या आपल्या पिलाला पुन्हा घेऊन गेली आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात ऊस तोडणीच्या वेळेस हा बछडा सापडला होता आणि यानंतर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा हे पिलू जिथे होतं तिथे ठेवण्यात आलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याच्या आईनं त्याला पुन्हा एकदा या बछड्याची आई त्याला घेऊन गेली आणि या आई मुलाच्या नात्याचा हा व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही दाखवत आहोत. बघत पुढची बातमी. नगर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. चारा छावणीच्या मंजुरीसाठी आमदार खासदार यांची शिफारस लागत असल्यानं शेतकरी पुरता हैराण झालाय. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरं देखील विकली आहेत. तर फळबागा देखील पाण्याअभावी जळून जात आहेत. चारा छावण्या नसल्यानं शेतकरी हैराण. पाण्याअभावी जनावरांचे होतायत हाल. फळबागा जळल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस. नगर जिल्ह्यातले कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड हे सगळेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. या ठिकाणी चारा छावण्यांची गरज आहे. नगर तालुक्यातल्या सारोळी या गावानं 2 चारा छावण्या मागितल्या. मात्र आमदार खासदारांची शिफारस नसल्यानं छावणी मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तरी आम्ही 8 फेब्रुवारीला छावणीचा प्रस्ताव पूर्ण करून दिलेला आहे. शासनामध्ये द्यावा याचा शिफारसपत्र जोडा, त्याचं शिफारसपत्र जोडा. आता प्रांत पुढून आमचं आहे ना, सगळं परिपूर्ण होऊन तरीसुद्धा आम्हाला छावणी मिळत नाही. की बाबा आमदार साहेबांचं पत्र जोडा, पालकमंत्र्यांचं पत्र जोडा. आम्ही काही पत्र जोडलं नाही. सगळ्यांना भेटलो अनेक वेळेस, पत्र कुठंच भेटाना. जनावरांची खूप वाईट अवस्था आहे. अर्ध्यापोटी आज आमचं संकलन 2000 असून ती 1200 आलं. पाण्याअभावी शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या डाळिंबाच्या बागा जळून गेल्यात. अनेकांना दुभती जनावरं विकावी लागली आहेत. दररोज टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. बँकेचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय आणि त्यातच चारा छावणी मंजूर होत नसल्यानं समस्याही वाढल्यात. मोसंबी उत्पादक शेतकरीही पाणी नसल्यानं अडचणीत आलाय. पाणी नसल्यानं मोसंबीची बागही जळून चालली आहे. पाण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊसच नसल्यामुळे वैरण बी नाही आणि चाऱ्याचं बी पाण्याचं बी लईच अवघड झालेलं आहे आता. आणि गाय म्हणजे मी सोसायटीमार्फत कर्ज काढून गाय घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हप्ता कसा भरावा अशी पंचायत झालेली आता. 3 एकर बाग आहे. तुम्हाला सांगतो झाडं बांधायला, परत त्यांना औषधं पाणी खतं, हे खर्च लय लांब जातोय साहेब. याला घोसपरी योजनेचं पाणी भेटलं तर आमची बाग जगते. ते बी काय पाणी फुकट नाही देत आम्हाला, ते बी लय महाग देतात. पण ती जवळ म्हणून गाडीवाल्यांना सोयीचं जातं ही होतं. आता ते कुठून असतं गाव खाजगी पॉईंटवरून आणते, ते डबलनी पैसे घेतात आमच्याकडून टँकरवाले सुद्धा. आणि कशी बाग जागवायची, कशी शेतकरी जागणार तुम्ही सांगा ना. मागील काही वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करतोय. कष्टानं फुलवलेल्या बागा सुकून जात असल्याचं शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. आणि त्यातच शेतीसाठी गरजेचं असलेलं पशुधनही चारा आणि पाण्याअभावी धोक्यात आलंय. प्रशासनानं चारा छावण्यांना लवकर परवानगी दिली तर पशुधन तरी जगवता येईल. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
कर्जबाजारी मद्यसम्राट विजय मल्ल्याचं विमान आता तोडलं जाणार आहे. हे विमान अनेक महिने लिलावासाठी ठेवण्यात आलं होतं, मात्र लिलावात ते विकलं न गेल्यानं आता भंगारात काढून ते विमान तोडून टाकण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये भाजप खासदार आणि आमदारांमधील हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आलाय. खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश बघेल यांना एका रस्त्याच्या पायाभरणी समारंभातील कार्यक्रमाच्या कोनशिलेवर नाव नसल्याबद्दल जाब विचारला. त्यावर हा आपला निर्णय होता असं बघेल यांनी सांगताच हा वाद भडकला आणि त्रिपाठी यांनी बघेल यांना बुटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर त्याला बघेल यांनीही तसंच उत्तर दिलं आणि या हाणामारीनं उपस्थित मात्र अवाक झाले. विशेष म्हणजे पालकमंत्री आशुतोष टंडन आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमोरच हा सगळा हाणामारीचा प्रकार घडलाय. अत्यंत लज्जास्पद हा प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय. बघूयात पुढची बातमी. मुंबईतल्या कुर्ला इथल्या मशिदीत नमाज अदा करताना एका युवकाची बॅग चोरण्यात आली आहे. या घटनेनंतर मशिदीत खळबळ उडाली असून सीसीटीव्हीच्या आधारे आता बॅग चोरणाऱ्या चोरट्या युवकाचा तपास करण्यात येतोय. आणि एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे. नॉर्वेमध्ये हिमस्खलनाचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये डोंगरावरून वेगानं खाली आलेल्या बर्फाखाली अनेक घरं दबली गेली आहेत. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे.